मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 11. बहुत प्यार करते हैं तुमको सनम. केस पुसत ती पुन्हा सोफ्यावर बसलेली, पण राहून राहून मनात काहीतरी घुटमळत होतच. एक विचारू, मी तुम्हाला अहो म्हणते ते आवडत नाही का? म्हणजे असं नावाने हाक मारणं गरजेचंच आहे का? सी, आय वोंट फोर्स यू. अहो ही आवडतं मला. इट्स युनिक इन आवर फॅमिली. इथे दुसरं कोणीच अहो हाक मारत नाही. झुमक्यात अडकलेल्या काही बटा सोडवत कानामागे सारल्या त्याने. त्या रोळणाऱ्या बटा तिला छळत असतात, पण तिचं दुर्लक्ष. तो आहे ना, लाडीक बटा त्याच्या बोटांना साथ देतात. हलकेच त्यांच्याशी खेळत, त्या कानामागे सारत, काही क्षण तिथेच अडकणारी बोटं, ते ओझरते स्पर्श, अलवार. केस सुकवून ओलसर रुमालाची घडी तर केली. तो तिच्या हातातून घेऊ पाहत होता, पण तिने परत मिळवलाच. माझा आहे, मिश्किल मोठ्या डोळ्यांनीच त्याला सांगितलं. हां, अहो म्हणणं तुमच्यात युनिक असेल, पण आमच्यात तर अहो म्हणणं कॉमन आहे. मोस्टली जिथे सर्वच पाहुणे आणि वडीलधारी मंडळी असतील, तिथे तर नावानी हाक जरा कमीच. अहो ही युनिव्हर्सल हाक आहे नवऱ्यांसाठी. अच्छा, अँड व्हॉट अबाउट वाईफ? तुम्ही म्हणायचं, अगं ऐकतेस का? मग मी तुमची हाक ऐकून लगेच धावत येणार. मोकळे केस खांद्यांवरून पुढे घेत छान टेकून बसलीच. व्हॉट इफ देअर आर सो मेनी अहो अँड अगं? देन हाक कुणी दिली हे कसं समजणार? मेहराजींचा लॉजिकल प्रश्न. प्रत्येक अगला तिच्या अहोंची हाक बरोबर समजते. मनं जुळलेली असतात, आवाज मनावर कोरलेले असतात, अचूक ओळखतात अहो अगं एकमेकांना. हिचं भावनिक उत्तर. ओ, इंटरेस्टिंग. भुवया उडवत ऐकून तर घेतलं. चेहऱ्यावरून पटलेलं वाटत नव्हतं, आणि हिलाही खोडी काढायची हुक्की आलीच. नाहीतर आपण एक काम करू, खूप साऱ्या पाहुण्यात मी तुम्हाला म्हणेन, अहो आर्याचे डॅड जरा ऐकता का? आपल्या बायकोला अचानक 40 वर्ष जुन्या काळात गेलेलं पाहून भुवया अकसल्याच त्याच्या. नावाने हाक द्या सांगतो आहे तर आर्याचे डॅड? तोही मागे हटणार नव्हताच. येस, अँड आय विल से, जियाची मम्मा, वाय आर यू शाउटिंग? तिच्याच भाषेत तिला उत्तर. थट्टा करत खदखदून हसूनही झालंच. मी शाऊट करते? मी? असं बोलतात बायकोला, तेही सर्वांसमोर? नाजूक हातांचे फटके बसलेच. लटका राग दाखवत फारसं लागणार नाही याची काळजी घेणं, आणि त्याचं मुद्दाम आऊच करत हात चोळणं. जणू किती जोरात फटका बसला. मजा, मस्करी, थट्टा, हक्काच्या लाडक्या जिवलगासोबत. फटके देताना की चुकवताना हात हातात कधी गेले समजलंच नाही. नजरेत हरवणं ओघाने आलंच. राजीव, याच क्षणांसाठी दिवसभर तळमळत होतो आपण दोघे. मेघा, बस आपके साथ ऐसे ही कुछ लम्हे हर रोज काफी है जीने के लिए. अन तेवढ्यात मुलींच्या हाका. मम्मा, डॅड. जणू टेलिपथीच. आर्याचे डॅड आणि जियाची मम्माने आठवण काढता क्षणी या दोघींना उचक्या, आणि क्षणात हाका. गार्डनच्या पायरीवर चहाचा कप हातात घेऊन निवांत बसलेली रिधिमा. बाहेरचा काळोख, रिमझिम पाऊस शांत वाटत होतं, पण पुढच्याच क्षणी श्वेता येऊन जवळ बसलीच. शांतता भंग. अरे भाई भाभी कहाँ है? जिया आर्याला त्या दोघांना शोधताना पाहून श्वेताने हळूच रिधिमाला विचारलंच. आजूबाजूला कोणी नाही ना हे पाहत, स्टडी एवढंच उत्तर देत वर बोट केलं. दोघे भाईच्या स्टडीत वर आहेत हे समजलं श्वेताला. भाई का गुस्सा हॉरिबल. आय होप कूल डाऊन हो गया होगा, नाहीतर तिथेही भांडत बसतील. नहीं रे, दिन भर एक दूसरे को देखने के लिए तरस गए थे.
अभी तो वहां मेघा और भाई की हल्की सी प्यार भरी झप्पी और फिर भाई का गुस्सा पिघल गया होगा. चहाचा घोट घेतच ती मिश्किल हसत होती. नहीं रिधु दी, ये दोनों ना कुछ ज्यादा ही शरीफ है या फिर अनरोमांटिक. शायद दोनों शादी का वेट कर रहे हैं, फिर रोमांस करेंगे. अभी सिर्फ बातें, भाई का मुस्कुराना, मेघा का शर्माना, यही चलता है. दोघांची हुबेहूब नक्कल करत मोठ्याने हसलीच. चुप, जैसे तुझे तो सब कुछ पता है. तुम्हारी और अभी की सिर्फ एंगेजमेंट ही हुई है, भूलना मत. कर्कचून कान पकडलाच श्वेताचा. मोठ्या बहिणीचा हक्क, कान उघाडणी. हाँ दीदी, कान छोड़ो. आई प्रॉमिस, हम दोनों भी डिसेंट कपल है. अरे पर ये दोनों बेचारे, समय ही नहीं है एक दूसरे के लिए. बस पूरा वीक ऑफिस का काम और वीकेंड पर ये शादी का काम. भाई भाभीच्या विचाराने एक उसासा टाकलाच. हाँ दीदू, हमें ही उन दोनों की हेल्प करनी होगी. उनके लिए कुछ रोमांटिक वेकेशन प्लान करते हैं. टाळीसाठी हात पुढे केलाच. येस, सही बात. रिधिमाचाही दणदणीत होकार. दार लोटलेलं होतं स्टडीचं. हाकाही दुरूनच. दचकून तिने हात सोडवले. उठून उभी. मेघा, त्याची आर्त साद. हात धरलाच. नका जाऊ हे आर्जव डोळ्यात. हे काय, बस एवढी छोटीशी भेट. पण तिने अलगद हात सोडवलाच. लोटलेल्या दाराकडे निघाली. नाईलाजाने हाही पाठी. काय बोलावे, कसे अडवावे, तिला काहीच सुचेना. अचानक तिने लाईट्स घालवले. श्श, काही बोलू नका, थोडा वेळ. वळून त्याला सांगितलंच. खोलीभर अंधार, तोही गोंधळात. समजेना त्याला नक्की काय आहे तिच्या मनात. आणि मग तिने स्टडी रूमच्या दाराच्या फटीकडे बोट केले. पावसाळ्याने फुगलेले दार नीट बंद होत नव्हते. किंचित फट राहत होतीच. तो एकटा असताना कधी फारसं लक्ष दिलं नाही, पण या क्षणी त्यांच्या या चोरी छुपे भेटीस ती फट खूप मोठा अडथळा. आतला प्रकाश बाहेर जात नक्कीच सूचना देईल की इथे कुणीतरी आहे. अन आता त्याला उलगडले तिने बंद केलेल्या लाईट्स मागचे रहस्य. त्याच्या हाताला धरूनच सोफ्याकडे अंदाजाने एक एक पाऊल टाकत होती. खिडकीतून येणाऱ्या स्ट्रीट लाईट्सचा मंद उजेड खोलीभर पसरला. पुरेसा होता दोघांसाठी. अजून काही क्षण सोबत घालवायला. मुलींच्या हाका मंदावल्या. बहुतेक दोघीही खाली गेल्या. हलकसं मिश्किल हसू दोघांच्याही ओठांवर. ही भेट जणू लपंडाव. सर्वांच्या नजरा झुकवून भेटलेले प्रेमी जीव. नो वन नोज तुम्ही इथे आहात. तिला सोफ्यावर नीट बसवत हा उभा. तिच्या अन दाराच्या मध्ये. कुणी आलंच चुकून तर ती दृष्टीस पडणार नाही ही काळजी. दीदींना सांगून आले. सर्वजण चहा घेत होते. मुलं खालच्या स्टडीत होती. मी पटकन वर आले. हातातल्या कड्याशी खेळत त्याला गुपचूप भेटायला केलेलं छोटंसं धाडस सांगताना हळूहळू गडद होणारी गालावरची लाली. त्या हलक्याशा अंधारात, स्ट्रीट लाईट्सच्या मंद पिवळसर उजेडात तिचं मोहक रूप. सॉरी, मी रागवायला नको होतं. समोर गुडघ्यावर बसतच माफी. इट्स ओके. लास्ट सॅटरडे मी रुसलेले, तुम्ही समजावलं. आज तुम्ही रागावलात, मी मनवलं. अहो, खूप गोड आहेत हे सर्वच क्षण. त्याचा हात हातात घेतच तिचं समजावणं. हे समोर गुडघ्यावर बसणं त्याला आवडतंय. चेहऱ्यासमोर चेहरा, उंचीतला फरक संपुष्टात. नजरेत नजर मिसळून बोलता येणं. आणि मग तिनेही नाहीच उठवलं त्याला. बसू दे असंच, हेही छानच वाटतंय. याही मेमरीज लक्षात ठेवणार, चिडण्याच्या, रागावण्याच्या. भुवया उडवत प्रश्न आलाच. ती पुन्हा चिडेल, रुसेल असं वाटलेलं त्याला. अनोखं होतं त्याच्यासाठी तिचं असं सहज समजून घेणं. छोट्या छोट्या क्षणात आयुष्य भरभरून जगणं. तिचीच फिलॉसॉफी. आणि त्याची अखंड सोबत. नक्कीच या छोट्या छोट्या प्रसंगातून तर आपण एकमेकांना अजून छान ओळखू लागलो ना. आणि मला आत्ता कळलं ना, तुमचा रुसवा काढायचा असेल तर फक्त अहो राजीव
प्लीज ऐका ना, असं म्हणायचं की झालं, तुमचा राग छू मंतर. स्वतःच स्वतःला टाळी देत त्याच्या राग घालवण्याचं गुपित त्यालाच सांगण्याचा उत्साह. नकळतच आपण त्याची काही वेळापूर्वीची इच्छा पूर्ण केली आहे यापासून अनभिज्ञ, स्वतःवरच खुश. अहो राजीव, दुसऱ्यांदा उठी आलेले, अवघ्या 15-20 मिनिटांच्या अंतराने, पण ती आपल्याच नादात. ना पहिल्यांदा जाणवलेले, ना आत्ता समजलेले. आणि याही वेळी त्याचं तसंच एकाग्रपणे पाहणं, हलकसं हसणं, तिला स्वतःलाच जाणवतंय का याची वाट पाहणं. आय लाईक दॅट, तुमचं मनवणं. स्पष्ट बोललाच, न राहवून. तिचे क्षणभर विस्फारलेले डोळे हसू लोप पावले. इश. मान खाली, डोळे गच्च, आणि इवल्याशा हातामागे चेहरा लपवण्याची धडपड. मोकळे केसही पसरलेच खांद्यावर. राजीव, काय हे? नकळत बोलून गेलेच मी. तुम्ही खुश हो ना? बोटांच्या फटीतून त्याला पाहण्याचा प्रयत्न. त्याचे कान तृप्त, मन आनंदी. असंच मनवणार ना ऑलवेज? केसांचा पडदा दूर सारत तिचा चेहरा त्याच्या उंजळीत, नजरेत खोलवर पाहतच विचारणं, तुम्ही काय सारखं सारखं रागावणार? त्याच्या कणखर हाताच्या ओंजळीला तिचं गाल फुगवणं जाणवलंच. नो, इफ यू कीप ऑन सेईंग अहो राजीव, अहो राजीव, देन राग यायचा चान्सच नाही ना. तिची हुबेहूब नक्कल करत हसला. जा बाई, दुष्ट आहात तुम्ही. लटक्या रागात त्याचे हात दूर करत चेहरा फिरवून बसली. नाकही मुरडून झालंच. उठून सोफ्यावर बसला. खिडकीकडे फिरवलेला तिचा चेहरा पाहण्याचा मोह टाळावा तरी कसा? ओके, आणि मी तुमचा राग कसा घालवायचा? कुछ टिप्स दीजिए ना प्लीज. उगाच केविलवाणा चेहरा केलाच. किती सोप्पं आहे ते. बस असंच जवळ बसून बोलून हातात हात घेऊन मनवलं की झालं, माझा राग भुर्र. गोड हसत दोन्ही हात पंखासारखे हलवलेच, आणि तो खुदकन हसला. ओ, जवळ घेऊन समजवायचं? खोडी काढण्याच्या इच्छेने मुद्दाम तिच्या शब्दांची हेराफेरी करत मिठीत घेण्यासाठी खांद्यावर हात ठेवतो आहे हे त्याने भासवलंच की त्याच्या हातावर फटका देऊन ती उभी. जवळ बसून आणि हातात हात घेऊन म्हणाले मी, मेहराजी, नीट ऐकू येत नाहीये का? यू नीड ENT स्पेशालिस्ट. उद्याच जाऊया आपण. नाक उडवून त्याला चिडवत हसत होती. सोफ्याला निवांत टेकत तोही हसण्यात सामील. थट्टा होती, दोघांनाही माहीत होतं. पण सत्य असतं तर, मिठीत असतो तर, चाललं असतं, आवडलं असतं. त्याचं एकटक पाहणं आणि तिचं लाजत नजर चोरणं. मनातली तगमग, नजरेतली ओढ, तिचं आपलंच गुपित. हातातील मोबाईलवर मेसेज अंधारात चमकलाच. वहिनींचा. 8 वाजलेले. घरी जायचं होतं. डोळे भरून पाहिलं त्याच्याकडे. निरोप घेणं सर्वात अवघड. अर्ध्या तासाची लुटुपुटूची भेट. निघते मी. जड मनाने शब्द ओठांवर आलेच. येते मी असं म्हणायचं. उठून जवळ आलाच. हातात हात देत हलक्याशा घोगऱ्या आवाजातच दम. अच्छा, ते का म्हणून? तिचाही आवाज गहिवरलाच. कॉज आय विल बी वेटिंग ऑलवेज. तिच्या गालावर हळुवार हात ठेवतच दिलेलं वचन. गालावरचा तो स्पर्श अनुभवतच बाय करत वळली. दारातून बाहेर येताना अंदाज घेतलाच, कुणी नाही ना. वळून त्याला पाहत छानसं हसत डोळे मिचकावले. बस उदास मूड हसरा करणं. मोबाईल नाचवत रात्रीच्या कॉलची आठवण करून दिलीच, अन तडक बाहेर. रिधिमा दिदींच्या रूममधून आवाज येत होता. महिला मंडळ जमलेले दिसत होतेच. पाणावलेले डोळे त्याच्या रुमालानेच टिपले. दिदीच्या रूमकडे जायचं टाळत सरळ जिनेच उतरली. हा रुमाल लपवणं गरजेचं होतं, नाहीतर पुन्हा चिडवाचिडवी. तो थांबलेला मागे.
काही वेळाने बाहेर पडू हा अलिखित नियम या चोरी छुपे भेटीचा उजळणी करत होता. तिचं भरकन येणं, चिवचिवणं आणि तसंच पटकन निघून जाणं सत्यात उतरलेलं स्वप्न. मेघा, आय नेव्हर थॉट दॅट तुम्ही स्वतःहून भेटायला येणार. इट्स मॅजिकल, स्पेशली अहो राजीव. हमारी गजल है तसव्वुर तुम्हारा, तुम्हारे बिना बना जीना हमारा, तुम्हें यूं ही चाहेंगे, तुम्हें यूं ही चाहेंगे जब तक है दम, बहुत प्यार करते हैं तुमको सनम. रुमाल डायनिंगवरील पर्समध्ये दडवत किचनमधून पाणी प्यावे या विचाराने आत पाऊल टाकले तर धावत येत जियाची घट्ट मिठी पाठीमागून. कुठे होती? किती शोधलं तुला? तक्रार करतच रडू कोसळलं तिला. अगं राणू, अशी काय करते बाळा? अगं मम्मा तुमच्या रूमचं काम पाहायला गेलेली. कार्पेंटर अंकलना काही बदल सुचवायचे होते ना ग. तिचे अश्रू हातानेच पुसत तिथल्या चेअरवर बसवले कोपऱ्यात. पाण्याचा ग्लास तिच्या ओठी लावला. मुसमुसतच 2 घोट प्यायले तिने. मी आलेले वर शोधायला, तू नव्हती मम्मा. आवंढा अडवतच उपड्या हाताने अश्रू पुसत होती. बाळा, रूमच्या आत होते ना. वर्कर्सचा किती आवाज होता तिथे, म्हणून तुझी हाक नाही ग समजली. हे उघड उघड खोटं बोलताना आता हिचेही डोळे पाणावले, घशात दाटून आलेच. अशी मला सोडून जाऊ नको, आपण वीकेंडलाच भेटतो ना. हुंदके येतच होते अन मेघा पाठीवर हात फिरवतच तिला शांत करू पाहत होती. हो ग राणू, सॉरी, पुन्हा असं नाही करणार. आणि असं छोट्या छोट्या गोष्टींवर रडायचं नाही बाळा. तिचे ओलसर डोळे पुन्हा कोरडे केले. डॅड पण नव्हता, तू पण नाही. भीती वाटली मला. तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना. केविलवाणी नजर पुन्हा हुंदका अनावर. जियाच्या प्रश्नावर काळजात चर्र झालंच. फक्त अर्धा तास मी नव्हते तर जियाने स्वतःची ही अवस्था करून घेतलीये. यालाही मीच जबाबदार. कसं समजवायचं हिला? जिया, अगं काय हे? असं कसं काही तुझ्या मनात आलं? तुझ्या आणि आर्यामुळे आम्ही लग्न करतोय ना. असं कसं तुला सोडून जाईन? मम्मा तुझी आहे बाळा. जियाला घट्ट पोटाशी धरून आता हिचेही अश्रू थांबत नव्हतेच. हो, मायरा मला म्हणाली स्टेप मॉम आणि डॅड लग्न झालं की आम्हाला विसरून जाणार आणि बोर्डिंग स्कूलला पाठवणार. मम्माच्या कुशीत अश्रू सांडत जियाचं हुंदके देत बोलणं अन हिच्या पायाखालची जमीनच सरकली. एक क्षण वाटलं चक्कर येते की काय. श्वास घेणं कठीण वाटत होतं. काय होतंय? जिया नक्की काय म्हणाली? शब्द कानात उकळत्या तेलाप्रमाणे भासले. मी जियाला बोर्डिंगला पाठवेन असा विचार करते माझी राणू. मी इतकी वाईट आहे का? मी स्टेपमॉम? हा शब्द तर जिव्हारी लागलाच, पण या क्षणी सावरणं गरजेचं होतं जियासाठी. तिच्या समोर गुडघ्यावर बसलीच. जियाचे हात हातात घेत अश्रू भरल्या डोळ्यांनी छानसं हसली. जे काही बोलणार होती त्यासाठी मनावर दगड ठेवणं गरजेचं होतं. जिया बाळा, मी प्रॉमिस देते, मम्मा तुझीच आहे ग आणि डॅडही तुझेच. तू आणि आर्याने ठरवलं आमचं लग्न, हो ना? आणि जर तुला वाटत असेल की लग्नामुळे आमचं तुमच्या दोघींवरचं प्रेम कमी होईल. थांबली. ओले हो पाहणारे डोळे पापण्यांची फडफड करत अश्रू परतवले. तर जिया, नाही करणार मी लग्न. आमच्या दोघांसाठी तू महत्वाची आहेस जिया, आर्या महत्वाची आहे, हे लग्न नाही. हुंदके देतच जियाच्या गुडघ्यावर डोकं टेकवलं. नाही करणार मी लग्न.
जिया, आर यू आउट ऑफ युअर माइंड? त्याचा अतिक्रोधित आवाज घुमला विलाभर. किचनच्या दारात उभा तो रागात पावलं टाकत आला जियाच्या दिशेने. चेहरा लालबुंद झालेला अन जियाच्या अंगाची भीतीने थरथर. तो जियावर हात उचलणार नाही हे माहीत होतं, तरीही तडक उभी राहत तिने जियाला घट्ट कुशीत धरून ठेवलं. जिया, लुक ॲट मी. धारदार आवाज हिच्याच कानाजवळ. जियाने आकसून घेतलंच स्वतःला. मम्माच्या कुशीत लपवलं. जियासोबत हिचीही थरथर. मिस्टर मेहरा, शांत व्हा, आपण नंतर बोलू. स्वर सहज ठेवतच तिचं समजावणं. यू आर सपोर्टिंग हर नॉनसेन्स बिहेवियर. टिपेचा स्वर हिच्यावरही बरसलाच. मिस्टर मेहरा, मी फक्त एवढंच म्हणाले, जर या लग्नाला जिया किंवा आर्याची मनापासून मंजुरी नसेल तर हे लग्न होणार नाही. त्याच्याकडे थेट पाहतच तिचं बेधडक उत्तर. क्षणभर वाटलं गरगरतय भोवताली सर्व काही, पण जियाला कुशीत घेऊन खंबीर उभी तिची मम्मा. यू हॅव ऑल्सो लॉस्ट युअर माइंड. तिच्या चेहऱ्यापुढे बोट नाचवलंच. फाईन, लेट्स कॅन्सल एव्हरीथिंग. हे लग्न होणार नाही. हॅपी? टेबलवरचा नॅपकिन उचलून भिरकावला रागात अन ताड ताड चालत निघून गेला. ती तशीच उभी, जियाला पोटाशी धरून. काळजातली कळ तिची तिनेच सहन केली. स्वप्नांचा महाल पुन्हा एकदा कोसळलेला. विखरलेले तुकडे सर्वत्र. का पाहिली स्वप्न? अश्रूंसोबत वाहून चाललेली. डोळे भकास.